सर्वप्रथम सर्वांना जलसंधारण दिवसच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपण सर्वांना माहीत आहे, महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्रामध्ये अमूल्य काम करणारे सुधाकरराव नाईक साहेबांचा जो प्रयत्न आहे त्या सर्व प्रयत्नाला आठवण करण्यासाठी, तसेच आमच्या सर्वांच्या जीवनमध्ये पाण्याच्या संवर्धनमध्ये एक शिस्त लावण्यासाठी आपण एक वाकाथॉन करत आहोत. मित्रांनो, हे नुसतं वाकाथॉन नसतात. आमच्या पाणी संवर्धन किती गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमच्यामार्फत समाजापर्यंत कसे आपण एक संदेश देऊ शकतो, तो एक वाकाथॉनचा मूल उद्देश आहे. मी याच्यापूर्वीसुद्धा प्रश्नोत्तर देताना सांगितलं होतं की याच्या संबंधित आपण एक रील कॉम्पिटिशनसुद्धा केलेलं आहे. त्यामध्ये मला असं की ऑलमोस्ट 300पेक्षा जास्त रील्स आमच्याकडे आलेला आहे. नेहमी आपण सांगतात की पाणी एक खरेच संपत्ती आहे आणि आपण नवीन पिढीसाठी काहीतरी संपत्ती या काहीतरी बक्षीस द्यायचं असेल तर पाणीपेक्षा या वृक्षापेक्षा जास्त चांगला देऊ शकत नाही. पण सर्वांना माहीत आहे, पाणी म्हणजे हे शेतकरीचे आधार असतात, शेतीचे आधार असतात. आणि तुम्हाला माहीत आहे, शेती नसेल तर आम्ही नाही आहे इकडे. आणि बीडसारखा एक दुष्काळ जिल्हा आपण जो म्हणतात, त्यासारखा अजून त्याच ठिकाणी अजून चांगल्या पद्धतीने पाणी संवर्धन करणं हे भविष्याच्या गरजेचं आहे. तर मला माहीत आहे की प्रत्येक थेंब आपण कसे वाजवू शकतो, त्यासाठी आमच्या घरापासून कसे चालू करू शकतो. आमच्या नलमध्ये असेल या वॉशरूममध्ये असेल, कुठल्याही प्रकारच्या पाणी संवर्धन कसे करू शकतो, त्यासारखा मोठ्या प्रमाणे असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, या फिर कुठलाही तलावच्या माध्यमातून असेल, या फिर काही मायक्रो सिंचन असेल, या सर्व माध्यमातून पाणी संवर्धन करण्यासाठी हे आम्ही अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी प्राधान्य दिला पाहिजे. आणि तुम्ही सर्वांच्या माध्यमातून, या वाकाथॉनच्या माध्यमातून याचा एक संदेश आपण समाजपर्यंत देऊ द्या. आणि नुसते एक दिवसचा कार्यक्रम नसताना आमच्या जीवनमध्ये सुद्धा या एक हॅबिट म्हणून आपण कसे अडॉप्ट करू शकतो हे बघितलं पाहिजे. बघताना जास्त जनसी दिसत आहे इकडे, त्यामुळे भविष्यामध्ये जो तुमच्यासाठी जो आम्ही देणार आहे त्यासाठी हे पाणी संवर्धन तुम्ही बघितलं पाहिजे. त्यामुळे सर्वांना परत एकदा इथे लवकर या वाकाथॉनसाठी आल्याबद्दल आता परत मला असं वाटतं की शाळेचे विद्यार्थी येत आहोत मोठ्या प्रमाणे. सर्वांना मी अभिनंदन करतो आणि हे परत एकदा जलसंधारण दिवसच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.